ओम नमः शिवाय. 16 सोमवार व्रतकथा भाग 2 पुढे चालू. तर पूर्वी गुरवाला शाप दिला होता त्याचं स्मरण शंकर पार्वतीला परत झालं आणि पार्वतीने त्या गुरुवाला परत बोलवलं आणि तिने पाहिलं की त्या गुरुवाला त्या पुजाऱ्याला जो आपण शाप दिला होता तर तो शापाने जो कुष्ठ झाला होता तो रोग आता अंगावर त्याच्या दिसत नाही आहे. पूर्वी गुरवासी शाप दिधला स्मरण झाले पार्वतीला सापेक्षे पाहुनी गुरवाला तव कुष्ठ अंगी दिसेना. तो कुष्ठ काही तिला दिसला नाही त्याच्या शरीरावर. पार्वती पुसे गुरवाप्रती म्हणजे पार्वती विचारते गुरवाला त्या पुजाऱ्याला, तुझे कुष्ठ गेले कवणे रीती येरू बोले यथार्थ निगुती श्रेष्ठ व्रतासी आचरलो. तर तिने विचारलं की तुझं कुष्ठ कोणत्या उपायाने गेलं. मी शाप दिला होता की तुला कुष्ठ होईल, मग तुझं कुष्ठ गायब कसं झालं. तर हे तिचं ऐकून तो लगेच म्हणाला की मी श्रेष्ठ व्रत आचरण केलं आणि म्हणून माझा कुष्ठ रोग गेला. 16 सोमवार व्रत करोनी तोषविली शिवभवानी त्यांची कृपावलोकनी अंगीचे कुष्ठ लोपले. तो गुरव पुढे म्हणाला पार्वतीला की मी 16 सोमवारचं श्रेष्ठ व्रत केलं आणि माझ्या शिवभवानीला शंकर पार्वतीला मी तोषवलं, संतुष्ट केलं आणि त्यांचीच कृपा झाली. त्यांनी कृपादृष्टीने अवलोकलं म्हणजे पाहिलं, माझ्याकडे पाहिलं दयेच्या दृष्टीने आणि माझ्या अंगावर जे कुष्ठ आला होता, रोग आला होता, तो लोप पावला, संपला. उमा ऐकोनी आश्चर्य करी एवढी या व्रताची थोरी मी हे व्रत आचरीन निर्धारी षण्मुख रुसला म्हणोनिया. उमा म्हणजे पार्वती, तिला आश्चर्य झालं, हे ऐकून आश्चर्य वाटलं आणि ती म्हणाली पार्वती की या व्रताची 16 सोमवारच्या व्रताची एवढी थोरवी आहे, एवढं हे महान व्रत आहे, तर नक्कीच मी सुद्धा हे व्रत करेन असं पार्वती त्या गुरवाचा अनुभव ऐकून म्हणाली. आणि त्या का करायचं होतं त्या पार्वतीला, कारण षण्मुख तिच्यावर रुसून निघून गेला. षण्मुख म्हणजे 6 मुखांचा मुलगा म्हणजे पार्वतीचा मोठा मुलगा कार्तिकेय. तर कार्तिक स्वामी जे आहेत, कार्तिकेय शंकर पार्वतीचे मोठे चिरंजीव, तर ते पार्वतीवर रुसून गेले होते, निघून गेले होते, तिच्यापासून दूर गेले होते आईपासून. म्हणून आई म्हणून मुलाला परत पाहण्यासाठी, भेटण्यासाठी, षण्मुखाला प्रसन्न करण्यासाठी म्हणजे कार्तिकाला, तर त्यासाठी व्रत करू बुवा असं तिने विचार केला. मग हिमनगजा व्रत आचरी पूर्ण व्रताचे अवसरी स्वामी कार्तिक मनी विचारी मातेसी रुसणे अयोग्य. मग हिमनगजा, हिमनग म्हणजे हिमालय आणि हिमनगजा म्हणजे हिमालयाची मुलगी पार्वती, तिने ते व्रत आचरण केलं आणि तिचं पूर्ण व्रत झालं. म्हणजे 16 सोमवार पूर्ण झाले. त्यानंतर तिने उद्यापन केलं, समाप्ती केली, प्रसाद वगैरे ग्रहण केला. शंकराचं हे व्रत पार्वतीने पूर्ण केल्यानंतर जेव्हा तिचं व्रत पूर्ण झालं तेव्हा कार्तिक स्वामींच्या मनामध्ये आलं, म्हणजे कार्तिक देवतेच्या मनात आलं की माझ्या आईवर मी रुसणं योग्य नाही आहे, अयोग्य आहे, हे चुकीचं आहे, म्हणजे मी आता रुसणं चांगलं वाटत नाही. स्वामी उठोनी तात्काळी धावोनी आला मातेजवळी पाहोनी उमा संतोषली आनंद चित्ती न समाये. मग असा तो जाणीव झालेला, आईला भेटायची इच्छा झालेला आणि तिच्यावरचा रुसवा अयोग्य आहे, तिच्यावर रुसून बसू नये असा विचार त्याच्या मनात आला आणि तो तत्काळ उठून दक्षिण भारतात जे स्वामी कार्तिक स्वामी राहतात, तर कार्तिक तिथून निघाले आणि आईला भेटायला धावत आले आणि ते पाहून, मुलगा आलेला पाहून उमा म्हणजे पार्वती आईला आनंद झाला आणि तिचा आनंद तिच्या चित्तामध्ये मावत नव्हता, म्हणजे अतिशय आनंद झाला होता तिला, कारण व्रत पूर्ण केलं आणि व्रताचं लाभ तिला लगेच मिळाला. तिचा मुलगा तिला भेटायला आला. स्वामी बोले जननिसी माझे मनी न राहावे तुझ पाशी म्हणोनी असता अरण्यवाशी दिवस काही लोटले. तर तो काय म्हणाला, स्वामी म्हणजे कार्तिक स्वामी, तो म्हणाला आईला, जननी म्हणजे आईला म्हणाला तो
की माझ्या मनात तुझ्याजवळ राहावं असं इच्छा होत नव्हती, म्हणून मी अरण्यात राहायला लागलो होतो, अरण्यवासी झालो होतो, जंगलात राहायला लागलो होतो आणि काही दिवस लोटले. आता उद्भवली कल्पना, जावे मातेच्या दर्शना, ऐसे व्हावया कामना, मन कामना, कारण काय सांगिजे. तर आता कार्तिक स्वामी आईला सांगतोय की माझी इच्छा नव्हती, मी तुझ्यावर रुसलो होतो, तुझ्याजवळ राहू नये अशी माझी इच्छा होती आणि म्हणून मी तुझ्यापासून दूर जंगलामध्ये, अरण्यामध्ये, वनामध्ये राहायला गेलो आणि तिथे काही दिवस गेल्यानंतर आता मला मनात विचार आला की मी माझ्या आईचं दर्शन घेतलं पाहिजे, तिला भेटलं पाहिजे. तर माझ्या मनात असा विचार येणं, ही माझी कामना, इच्छा उत्पन्न होणं, याचं कारण काय, तर आई तू मला सांग, असं कार्तिक म्हणाले. मग शैलजा म्हणे, पुत्रा श्रेष्ठा, 16 सोमवार धरोन निष्ठा, तेणे तुझ जाहली उत्कंठा, माझे भेटीची सत्यपै. शैलजा, शैलजा शैलपुत्री म्हणजेच पार्वती. तर पार्वती काय म्हणाली, हे माझ्या मोठ्या मुला, श्रेष्ठा विद्वान मुला, म्हणजे कार्तिक स्वामींना म्हणते पार्वती की हे माझ्या पुत्रा, मी 16 सोमवारचं निष्ठेने व्रत केलं आणि त्यामुळे तुझी इच्छा झाली, तुला उत्कंठा उत्पन्न झाली की तुझ्या आईला म्हणजे मला येऊन तू भेटावं, असं हेच सत्य आहे. ऐकोनी व्रताचे महिमान, स्वामी बोले स्वये आपण, जननी व्रत हे मी करीन, मनकामना चित्ताची सांगतो. तर आईचं हे बोलणं ऐकून, हे उत्तर ऐकून स्वामी कार्तिक स्वामींच्या मनात विचार आला आणि ते म्हणाले आईला की आई, मी सुद्धा हे व्रत करेल, माझ्या मनाची मनकामना, जी चित्तामध्ये माझी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी. आणि ती काय इच्छा आहे ते आता पुढे आपल्याला समजेल. माझा मित्र एक ब्राह्मण, देशांतरा गेला बहुत दिन, त्याची भेट व्हावया लागून, इच्छा पोटी वसतसे. तर माझा एक मित्र आहे, ब्राह्मण मित्र, असं कार्तिक स्वामी म्हणाले आईला, पार्वतीला. तो देशांतर म्हणजे बाहेर फिरायला गेला होता, खूप दिवस झाले, त्याची भेट झाली नाही आहे खूप दिवसांपासून. तर ती भेट घेण्यासाठी माझी इच्छा आहे मनामध्ये की त्यासाठी या उद्देशे स्वामी कार्तिक व्रत आरंभितसे देख. तर ही इच्छा मनात धरून कार्तिक स्वामींनी ते व्रत सुरू केलं 16 सोमवारचं. संपूर्ण होता तात्कालिक, फलादेश पावला. तर जसा फळ मिळालं, पूर्ण व्रत झालं आणि त्याला फळ कार्तिक स्वामींना मिळालं. रम्यवनी सहजगती, स्वामीने देखिला पंथी, मित्र ओळखोनी ब्रह्ममूर्ती, अष्टांग भावे भेटला. तर जंगलामध्ये सहज फिरता फिरता कार्तिक स्वामींना रस्त्यामध्ये त्यांचा मित्र ओळखला त्यांनी, जो त्यांना खूप दिवसांपासून भेटला नव्हता. कार्तिक स्वामींनी आईच्या सांगण्यावरून व्रत केलं मित्र भेटण्यासाठी आणि तो खूप दिवसांपासून दूर गेलेला मित्र, ब्राह्मण मित्र कार्तिक स्वामींना रस्त्यात दिसला आणि त्याला त्यांनी ओळखलं आणि अष्टांग भावे भेटला, म्हणजे 8ही अंगांनी, भावनेने, प्रेमभावनेने, मोठ्या आदराने, जिव्हाळ्याने कार्तिक स्वामी त्याच्या मित्राला भेटले. विप्र नवल करी चित्ता, स्वामी प्रती होय पुसता. पुसता म्हणजे विचारतो. तुम्ही आम्ही मार्गी चालता, भेटी उभयता नवल हे. विप्र म्हणजे ब्राह्मण. तो जो ब्राह्मण मित्र आहे त्याला आश्चर्य वाटलं मनामध्ये आणि स्वामी कार्तिकेयाला तो विचारायला लागला की तुम्ही आम्ही मार्गी चालता, भेटी उभयता नवल हे. आपण दोघं रस्त्याने चाललो होतो आणि एकमेकांना भेटलो, हे किती आश्चर्य आहे, असं तो ब्राह्मण मित्र स्वतः आश्चर्यचकित होऊन कार्तिक स्वामींना म्हणाला. मित्रासी म्हणे शिवसूत, मी व्रत आचरलो अद्भुत, तेणे तुझी भेटी सत्य, अकस्मात पै जाहली. तर शिवसूत म्हणजे शंकराचा मुलगा, म्हणजे कार्तिक स्वामी काय म्हणाले मित्राला, त्या ब्राह्मण मित्राला म्हणाले कार्तिक स्वामी की मी एक व्रत आचरण केलं आहे आणि त्या व्रताचं फळ, चमत्कार घडलेला आहे आणि तेच त्यामुळेच तुझी माझी भेट झालेली आहे अचानक. द्विज म्हणे चमत्कार व्रताचा, तरी मी करीत काया वाचा,
मज स्वार्थ आहे लग्नाचा, म्हणून मज सांगिजे. तो द्विज म्हणजे ब्राह्मण. द्विज या शब्दाचा अर्थ असतो पुनर्जन्म, पुन्हा जन्म झालेला. म्हणजे एकदा मनुष्य जन्माला येतो आणि त्यानंतर त्याचं मौंजी बंधन होतं, मुंज होते. आणि मुंज झाली म्हणजे अर्धलग्न झालं, म्हणजे त्याला नवीन उपनाम मिळतं, त्याच्यावर नवीन संस्कार गुरुकडून सुरू होतात, त्याचं शिक्षण सुरू होतं, त्याचा आध्यात्मिक प्रवास सुरू होतो मुंजीनंतर. आणि म्हणून मौंज संस्कारानंतर जो मनुष्य असतो त्याचा जणू काही पुनर्जन्म झालेला असतो असं मानलं जातं. आणि म्हणून तो मुलगा ज्याची मुंज झाली आहे त्याला द्विज म्हणजे ब्राह्मण असं म्हटलं जातं. म्हणजे द्विज म्हणजे दुसरा, म्हणजे दुसऱ्यांदा जन्म झालेला. तर तो ब्राह्मण मित्र काय म्हणाला की या व्रताचा जर असा चमत्कार असेल, एवढा महिमा असेल, तर माझी इच्छा आहे की मी सुद्धा कायेने म्हणजे शरीराने आणि वाचेने म्हणजे शब्दांनी बोलून विचारपूर्वक हे व्रत करावं 16 सोमवारचं. कारण माझा एक इच्छा आहे, माझा एक स्वार्थ आहे, मला स्वतःसाठी करायचं आहे, मला लग्न करण्यासाठी हे व्रत करायचं आहे, असं त्याने कार्तिकाला आपल्या मित्राला सांगितलं. शिवसूत सांगे यथा निगुती. यथा निगुती म्हणजे पद्धतशीरपणे, क्रमवारपणे एक एक नियम शिवसूताने सांगितला, म्हणजे कार्तिकाने आपल्या मित्र ब्राह्मणाला सांगितला. तेची ब्राह्मण धरी चित्ती, व्रत चालवी यथा निगुती, विदेशी गमन करीत असे. तर तेच मनामध्ये लक्षात ठेवून विचार करून ते व्रत त्यांनी जमेल तसं पूर्ण केलं 16 सोमवारचं त्या ब्राह्मणाने. आणि मग विदेश गमन त्याने म्हणजे त्याची वारी फिरायचं पर्यटन पुढे सुरू ठेवलं. यानंतर काय झालं, त्याने व्रत पूर्ण केल्यानंतर तो त्याचं पर्यटन पुढे यात्रा करायला त्याने सुरुवात केली त्या ब्राह्मणाने. आणि व्रत होताची संपूर्ण, विचित्र कर्माचे गती गहन, मार्गी एक नगर शोभायमान, रम्य अपूर्व देखिले. त्याचं व्रत पूर्ण झाल्यावर यात्रा करत असताना कर्माचं त्याला फळ मिळालं, गहन असं म्हणजे न समजणारं असं त्याला फळ दिसलं. काय दिसलं त्याला की चालत असताना तो एका शहरात म्हणजे एका नगरात आला, जे नगर अतिशय शोभायमान होतं, म्हणजे अतिशय सुंदर दिसत होतं. असं ते एक नगर तिथे त्याने रस्त्यात प्रवास करताना पाहिलं त्या ब्राह्मणाने. तेथील राजा पुण्य पवित्र, त्यास एक कन्या सुंदर, तिचे मांडिले स्वयंवर, पण दुर्धर करोनी. तर तिथे एक राजा होता त्या नगरात आणि त्या राजाला एक सुंदर मुलगी होती, कन्या होती. आणि त्या कन्येचं, त्या मुलीचं स्वयंवर, त्या राजकन्येचं स्वयंवर राजाने मांडलं होतं तिचं लग्न करण्यासाठी. आणि त्यासाठी दुर्धर असं व्यवस्था म्हणजे अतिशय कठीण अशी व्यवस्था त्याने लग्नाच्या स्वयंवरासाठी बनवली होती. आता नक्की काय झालं तिथे ते आपण पाहूया. मिळाले राजे अति अद्भुत, 18 वर्णादि समस्त, तया माझी द्विजनाथ, ते कौतुक पाहू पातला. तर वेगवेगळ्या देशांचे राजे तिथे आले होते. 18 वर्णादि समस्त म्हणजे वेगवेगळ्या समाजातून, वेगवेगळ्या संस्कार व्यवस्थेतून आश्रमातून, वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या संस्कृतीत राहणारे राजे, वेगवेगळ्या पंथ संप्रदायांचे राजे, मानमान्यतेचे राजे तिथे आले होते. आणि त्यामध्ये हा द्विजनाथ म्हणजे ब्राह्मण पोचला होता. आणि त्याला हे कौतुक पाहायचं होतं की हे स्वयंवर कसं आहे, कसं होतं आहे हे पाहण्यासाठी तो तिथे, त्याला कळल्यावर तिथे पोचला. राये हस्तिनी शृंगारोनी, तिचे सोंडी माळ देऊनी, यथाविधी करोनी, मंडपा माझी सोडली. राये म्हणजे राजाने, तिथला जो राजा होता त्याने स्वतःच्या मुलीच्या लग्नासाठी स्वयंवर आयोजित केलं होतं. आणि तिथे हस्तिनी म्हणजे हत्तीन म्हणजे हत्तीण जी होती तिला शृंगार केला होता. तर राजाने हत्तीला शृंगार केला, हत्तीणीला, आणि तिच्या सोंडेमध्ये माळ दिली फुलांची.
आणि तिची यथाविधी पूजा वगैरे करून मंडपामध्ये सोडून दिली तिला. त्या हत्तीणीला मोकळं फिरायला मान्यता दिली, परवानगी दिली. ती हस्तिनी फिरत फिरत आली जेथे द्विजनाथ, गळा माळ घालून त्वरित निज मस्तकी बैसविला. तर ती जी हत्तीण होती ती फिरत फिरत सगळ्या युवराज राज वेगवेगळ्या देशांचे राजे त्यांना पाहत फिरत फिरत आली आणि त्यापैकी कोणालाही माळ न घालता जिथे हा ब्राह्मण उभा होता, जो फक्त लग्न कार्यक्रम पाहायला आला होता, तर त्या ठिकाणी तिथे ती हत्तीण आली आणि तो जिथे थांबला होता तिथे ती हत्तीण थांबली आणि त्या ब्राह्मणाच्या गळ्यात ती फुलांची माळ, लग्नाची वरमाळ तिने घातली, स्वयंवराची माळ त्या हत्तीणीने घातली आणि नमस्कार केला त्या ब्राह्मणाला त्या हत्तीणीने आणि स्वतःच्या मस्तकावर त्याला बसवलं. पाहोनी राजा आनंद घन, सुख सोहळा लग्न विधान, करोनी वधूवरे दोघे जण स्वगृहासी बोळविले. अशा पद्धतीने राजाला आनंद झाला की हत्तीणीने, म्हणजे हत्तीण ही एक देवाचाच दूत आहे, देवाचेच आशीर्वाद आहे, दैवी योजना आहे, नशीब आहे असं समजून तिच्या मार्फत ती जी राजपुत्राच्या किंवा कोणाच्याही गळ्यात, योग्य वराच्या गळ्यात माळ घालेल, तिच्याशी आपल्या मुलीचं, राजकन्येचं लग्न त्या व्यक्तीशी करून द्यावं, त्या माणसाशी, असा राजाचा बेत होता, मनाची इच्छा होती. आणि त्या पद्धतीने अगदी त्या ब्राह्मणाच्या गळ्यात हत्तीणीने माळ घातल्यामुळे राजाला आनंद झाला की हा ब्राह्मण जो आहे तो आपल्या मुलीसाठी योग्य आहे असं विचार करून सुखाचा सोहळा तिथे लग्न विधान विधी पूर्ण करून स्वतःच्या मुलीला, वधूला त्या राजाने लग्न लावून मुलीचं दोघांना स्वतःच्या गृही बोळविलं, म्हणजे त्यांना परवानगी दिली. उभयता एक चित्ते करोनी, नांदत असता आपुले सदनी, प्रभुत्व पावली राजनंदिनी, पूर्ववृत्तांत जाणविला. म्हणजे अशा पद्धतीने दोघं जण, नवरा बायको, आता म्हणजे ती राजकन्या जी आता ब्राह्मणाची बायको झालेली आहे स्वयंवरानंतर, तर ते दोघे आपल्या घरी नांदत होते, सुखाने राहत होते. राजाने त्यांना मानपान देऊन बोलवलं होतं, पाठवणी केली होती. आणि अशी ती राजनंदिनी म्हणजे राजकन्या, तिला आनंद झाला आणि ती सुखाने राहायला लागली. एकांत स्थळी समाधानी, उभयता असता सुख सदनी, निवांत समय पाहोनी, राजकन्या प्रश्न करी. आता एकांत वेळी दोघे नवरा बायको, म्हणजे तो ब्राह्मण आणि ती राजकन्या जी त्याची आता बायको झालेली आहे, ते दोघे सुखी समाधानी त्यांचा संसार चालवत असताना त्यांच्या सुखसदनामध्ये, म्हणजे घरी, त्यांच्या महालामध्ये निवांत वेळ पाहून राजकन्येने आपल्या नवऱ्याला, त्या ब्राह्मणाला प्रश्न विचारला. मार्गस्थ असता द्विजोत्तमा, मी कैसेनी प्राप्त जाहले तुम्हा, कोणत्या सुकृताचा महिमा हे मज लागी सांगिजे. ती राजकन्या म्हणजे त्या ब्राह्मणाची ती बायको, ती प्रश्न विचारते नवऱ्याला की हे द्विजोत्तमा, हे ब्राह्मण श्रेष्ठा, तुम्ही मार्गाने यात्रेवर चालत असताना अचानक मी कशी काय तुम्हाला प्राप्त झाले, म्हणजे तुम्ही काही माझ्यासाठी खास लग्नासाठी, स्वयंवरासाठी आलेले नव्हतात, पण मग असं असताना सहज चालत चालत तुम्ही तुमची यात्रा करत होते आणि तुम्ही स्वयंवराच्या वेळी तिथे पोहोचलेत आणि तुमच्याशीच माझं लग्न झालं, तर हे कोणत्या सुकृताचा, म्हणजे कोणतं चांगलं काम केलं होतं तुम्ही, ज्यामुळे असं लाभलं, आणि हे मज लागी सांगिजे, मला सांगा, म्हणजे मी तुम्हाला प्राप्त झाली, आपलं लग्न झालं, याच्या मागचं कारण काय आहे. हे सगळं अचानक घडलं, तर मला याच्या मागचं कारण जाणून घ्यायचं आहे, असं ती आपल्या ब्राह्मण नवऱ्याला ती राजकन्या म्हणाली. द्विज म्हणे ऐके साचार, म्हणजे शांतपणे, पूर्णपणे ऐक, असं तो नवरा ब्राह्मण बायकोला म्हणाला. व्रत केले 16 सोमवार, त्या पुण्ये मज साचार, भार्या प्राप्त जाहलीस. तर त्या व्रताच्या पुण्यावर, 16 सोमवारचं व्रत मी केलं आणि त्या व्रताच्या पुण्याईने मला फळ म्हणून तू बायको म्हणून प्राप्त झाली. भार्या म्हणजे बायको. राजकन्या आश्चर्य करी,
व्रत ऐकिले नवलपरी, हे आचरोनी निर्धारी, चमत्कार पाहू याचा. तर तिने विचार केला की आपण सुद्धा या व्रताला करू. जसं आपल्या नवऱ्याने केलं आणि त्याला आपण बायको म्हणून लाभलो, तसं आपण सुद्धा व्रत करू आणि आपल्याला आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी या व्रताचा कसा उपयोग होऊ शकतो हे आपण प्रत्यक्ष अनुभवू, असा त्या राजकन्येने, त्या ब्राह्मणाच्या बायकोने विचार केला. धरोनी पुत्राची कामना, व्रत आरंभिले जाणा, सुफल होताच पुत्ररत्ना, सदाशिवे दिधले. काय झालं, तिने मुलगा व्हावा आपल्याला म्हणून पुत्राची अपेक्षा करून, कामना करून हे व्रत सुरू केलं आणि ते सुफल झालं, तिचं व्रत पूर्ण झालं. त्यामुळे सदाशिवाने म्हणजे शंकराने तिला पुत्ररत्न दिलं, म्हणजे व्रताचं फळ दिलं. तिने केलेल्या 16 सोमवारचं व्रताचं फळ, तिची इच्छा होती की तिला मुलगा व्हावा आणि शंकराने तिला मुलगा प्रसाद म्हणून दिला. शतायुषी आणि शुचिष्मंत, ज्ञानी अनुभवी आणि विरक्त, पुण्यशील प्रतापवंत, पितृसेवेसी सादर जो. असा तो शतायुषी, 100 वर्ष आयुष्य असलेला, दीर्घायुष्य असलेला मुलगा. शुचिष्मंत म्हणजे अतिशय जाणकार, अशी अतिशय निर्गुण, निर्व्यसनी, गुणवान मुलगा. ज्ञानी, अनुभवी आणि विरक्त, ज्याच्या मनामध्ये वैराग्य आहे, कोणत्याही गोष्टीबद्दल आसक्ती नाही आहे, अपेक्षा नाही आहे, असा पुण्यशील, पुण्यवान मुलगा. आणि प्रतापवंत म्हणजे जो प्रतापी आहे असा, पितृसेवा करणारा, आईवडिलांची सेवा करणारा असा तो आज्ञाधारक मुलगा तिला झाला. आज्ञा पाळक पुत्र जाहला, देखोनी द्विज संतोषला, म्हणे या व्रताचा प्रताप आगळा, तो मज वर्णिला न जाये. तर आज्ञापालक मुलगा मला झाला असा त्या ब्राह्मणाने विचार केला आणि ते पाहिलं ब्राह्मणाने की आपल्याला एक चांगला आदर्श मुलगा झाला आहे, जो आपला ऐकतो, तो चांगला राहतो, चांगला वागतो, ज्ञानी आहे, हुशार आहे, प्रतापी आहे, विरक्त आहे. तर हे पाहून त्या वडिलाला म्हणजे ब्राह्मणाला, द्विजाला आनंद झाला आणि तो म्हणे की हे जे 16 सोमवारचं व्रत केल्यामुळे मला हा मुलगा मिळाला, नक्कीच या व्रताचा प्रताप आगळा आहे, या व्रताचं महत्त्व अलौकिक आहे आणि त्याचं वर्णन मी करू शकत नाही की हे व्रताचे काय फायदे होऊ शकतात.